नमस्कार. 1998 साली कल्याणातल्या दामोदर वाडा नावाच्या सार्वजनिक गणपती उत्सवाचं 100वे वर्ष होतं आणि त्या दृष्टीने हा गणेशोत्सव अगदी भारतामध्ये गाजला पाहिजे अशा उमेदीने हिरिरीने त्या गणेशोत्सवाचे सगळे कार्यकर्ते 1 वर्ष आधीपासून कामाला लागलेले होते. 1997 सालातले गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर जवळजवळ महिना 15 दिवसांनी या 1998 साली होणाऱ्या शतक महोत्सवी गणपती उत्सवाचं सगळं नियोजन या कार्यकारी मंडळांनी सुरू केलेलं होतं. त्याच्यामध्ये अर्थातच पटवर्धन, भिसे, लिमये, कुलकर्णी, जोशी, बापट अशी सगळी मंडळी अगदी बाह्या सरसावून खाली उतरलेली होती. 1998 साल यायच्या आधीच म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबर 1997 मध्ये त्यांनी कामाला झटून म्हणावी अशी सुरुवात केलेली होती. बैठकावर बैठकांचं सत्र सुरू होतं आणि यांच्यात पैकी एकाने म्हणजे बापट नावाच्या एका सद्गृहस्थाने एक दिवस माझ्याकडे प्रस्ताव ठेवला की केतकर साहेब, तुम्ही सुद्धा या कार्यक्रमामध्ये जरूर या, तुमचाही खारीचा वाटा असावा असं मला वाटतं. आता मुळातच या बापट साहेबांना मला याच्यामध्ये गुंतवावं असं का वाटलं हे आजही मला एक कोडं आहे. आणि त्याही पेक्षा माझ्या दृष्टीने धर्मसंकट असं होतं की मुळातच सामाजिक कार्य करण्याचं 50 लोकांमध्ये वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष एकत्र मिळून मिसळून राहण्याचा मुळातच माझा काही तसा स्वभाव नाही. अगदी एकलकोंडा नसलो तरी फार काळ समाजाबरोबर चालायचं, त्यांच्या प्रवृत्तींनी वागायचं, त्याच्याशी सतत जमवून घ्यायचं हा माझा काही पिंड नाही आणि याची मला पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे बापट साहेबांनी हा प्रस्ताव माझ्या पुढे ठेवल्यावर त्या बापट साहेबांचं वय, त्याचा आदर राखून मी या कार्यक्रमाला जसं जमेल तसं येईन, थोडा बहुत तुम्ही म्हणाल तसा हातभार लावेन असं वचन मी या बापट साहेबांना देऊन टाकलं. त्याच्यानंतर त्यांची जेव्हा मीटिंग होती म्हणजे 1998 साली दामोदर वाड्याच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाचं सगळं ठरवण्यासाठी जी आगाऊ बैठक होती त्या एका बैठकीला हक्काने माझ्या घरी येऊन हे बापट साहेब मला घेऊन गेले. आता हा दामोदर वाडा तसा ऐतिहासिक होता. अगदी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेपर्यंत याची पाळंमुळं किंवा सूत्र जाऊन भिडत होती आणि अशा या ऐतिहासिक वाड्यामध्ये सादर होणाऱ्या गणेशोत्सवाच्या शतक महोत्सवाचं आयोजन जिथे चाललं होतं तिथे हे बापट साहेब मला घेऊन गेले. विस्तीर्ण आवार होतं, बरीचशी मंडळी जमलेली होती. त्यांच्या चेहऱ्यावरती आता किती काम करू आणि किती नको असे भाव उमटलेले मला दिसत होते. या सगळ्या मंडळींशी तो माझा पहिलाच परिचय होता. त्यामुळे सगळ्यांनी अगदी आस्थेवाईकपणे माझी चौकशी करून परिचय करून घेतला. जसा ज्याला जमला तसा त्यांनीही मग आपापला परिचय करून दिला आणि मग या परिचयाच्या देवाणघेवाणीमध्ये साधारणपणे पहिला अर्धा तास झाल्यानंतर मग कार्यक्रमाचं नियोजन करण्याच्या त्या बैठकीला प्रत्यक्ष सुरुवात झाली. सगळ्यांच्या बोलण्यामध्ये वारंवार एकच गोष्ट येत होती की या दामोदर वाड्याचा गणेशोत्सव जो शतक महोत्सवी आहे तो गाजावाजा करून झाला पाहिजे. सगळं कल्याण शहर गदगदा हल्लं पाहिजे. आता एकंदर या सगळ्या जमलेल्या मंडळींची प्रकृती, त्यांची प्रवृत्ती बघून
मला या सगळ्या नियोजनाबद्दलच पहिल्यांदा धास्ती वाटायला लागले, पण आता आपण आलोच आहोत तर आधी पूर्णपणे सगळं जाणून घेऊया. या भूमिकेतून एक मूकदर्शक म्हणून तिथे उपस्थित राहण्याचं मी ठरवलं. आता कार्यक्रम पत्रिकेवर जो पहिला विषय आला तो म्हणजे या गणेशोत्सवाच्या शतक पूर्ती निमित्त होणाऱ्या या 100व्या गणेशोत्सवाचं जे सूप पहिल्या दिवशी ठेवायचं, जे पहिल्या दिवशीचे कार्यक्रम आहेत त्याचं अध्यक्षस्थान त्याच्याच मोलाच्या तोला मोलाच्या व्यक्तीने भूषवलं पाहिजे. आणि म्हणून पहिल्या दिवशी जो पहिला कार्यक्रम होणार होता त्याच्या अध्यक्षांची निवड असा एक कार्यक्रम पत्रिकेवरला कार्यक्रम घेऊन या सगळ्या माझ्या आजूबाजूच्या धुरीण मंडळीने एक एक नावं सुचवायला सुरुवात केली. अगदी त्यावेळच्या पंतप्रधानापासून राष्ट्रपतींपासून मग मुख्यमंत्री, मग कल्याणचे महापौर, गेला बाजार उपमहापौर, मग डोंबिवलीतले एक दोन साहित्यिक, मुंबईतल्या काही जाणकार लोकांची नावं या जमलेल्या 15-20 जणांनी चर्चेमध्ये आणले आणि तशीच ती विरून गेली, म्हणजे मागे पडली. आता पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाला तेवढ्या तोला मोलाचं नाव मिळेना. मग कोणीतरी एकाने सुचवलं की आपण बाबासाहेब पुरंदऱ्यांना म्हणजे ब.मो. पुरंदऱ्यांना बोलवूया. आता ब.मो. पुरंदऱ्यांच्या नावावर पटकन सहमती झाले आणि मग त्यांच्याशी कसा संपर्क साधायचा, त्यांचं एकंदर व्यक्तिमत्व, इतिहासात असलेलं स्थान, त्यांच्या कडकपणाच्या ऐकलेल्या एक एक बाबी म्हणजे गोष्टी या सगळ्या आठवून त्यांची चर्चा झाल्यावर बाबासाहेब पुरंदरे हे नाव अगदी कोहिनूर हिऱ्यासारखं मखरामध्ये कोंदणामध्ये फिट्ट बसणारं आहे. पण त्यांच्यापर्यंत पोहोचायचं कसं हा एक प्रश्न किंवा या प्रश्नाची गाडी येऊन अडली. आता त्यावेळेला चाचरत मी त्या लोकांना सांगितलं की बाबासाहेब पुरंदऱ्यांबरोबर संपर्क स्थापायचा असेल तर ते काम मला जमेल तसं किंवा माझी थोडीशी ओळख आहे त्याची शिडी करून पार पाडता येईल. आता समोरच्या सगळ्या मंडळींचे चेहरे आधी खरकन उतरले, कारण त्यावेळेला मी सगळ्यात त्यांच्यामध्ये तरुण, अगदी पोर सौदा म्हणावा असा होतो. ते सगळे स्वतःला कर्तृत्ववान धुरीण समजत होते आणि त्यांना पडलेल्या यक्ष प्रश्नाचं उत्तर मी माझ्या पोतडीतून बाहेर काढावं हे तसं काही त्यांच्या पचनी पडलं नव्हतं. पण आता वक्त आने पर असं म्हणून पुढे जे म्हणतात तशी काहीशी त्यांची अवस्था झाली. त्यांनी बाबासाहेबांचं नाव पुढे आणलं होतं, त्याला सहमती प्राप्त झाली होती, त्यांच्याशी संपर्काबद्दल गाडी अडली होती आणि तिथे मग मी थोडा चंचू प्रवेश करून बाबासाहेब पुरंदऱ्यांकडे जाण्याची शिडी मी तुम्हाला देतो असं कुठेतरी सुचवल्यावर मग या मगाशी सांगितलेल्या सगळ्या अवस्थेमध्ये त्यांनी मला फैलावर घ्यायला सुरुवात केली की तुम्ही म्हणताय खरं, पण तुम्ही प्रत्यक्ष बाबासाहेबां पुरंदऱ्यांना याच्या आधी कधी भेटले आहात का? त्याच्यावर मी नम्रपणे सांगितलं की बाबासाहेब पुरंदऱ्यांची आणि माझी आत्तापर्यंत 20-25 वेळेला समोरासमोर एकांतामध्ये त्यांच्या घरी भेट झालेली आहे. आता हे जे मी सांगितलं ते पूर्णांशाने त्यांना पटलेलं नाही हे मला जाणवत होतं. पण जसं म्हणतात ते अर्ध कच्च अर्ध पक्क असं गृहीत धरून त्या लोकांनी मग पुढे मला विचारायला सुरुवात केली की 20-25 वेळेला जर तुमची त्यांच्याशी गाठ पडलेली आहे तर हे तुम्हाला अगदीच सोपं असायला पाहिजे.
त्याच्यावर मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की माझे पुण्याला संतोष काळे नावाचे एक मित्र आहेत आणि या संतोष काळ्यांबरोबर या बाबासाहेब पुरंदरेंच्या घरी इसवी सन 84 पासून जवळजवळ 90 पर्यंत मी 5-25 वेळा गेलेला आहे, त्यांच्याकडे जेवलेला आहे, त्यांच्या मुलाबरोबर खेळलेला आहे आणि 2-4 वेळेला रात्री बस्तीही केलेली आहे. आता हे सगळं सांगत असताना पटकन मला बाबासाहेबांची एक चमत्कारिक वाटणारी आणि कधीही हसू फोडणारी गोष्ट आठवली की मी संतोष आणि बाबासाहेबांचं त्यावेळे आमच्यापेक्षा साधारण 7-8 वर्षांनी वडील असलेला पण आमच्या संतोष काळेचा पक्का मित्र असलेला मुलगा हे जेव्हा बाबासाहेबांच्या घरी काही गप्पा मारायला, त्यांच्या तलवारी भाले बर्च्या बघायला किंवा सहज म्हणून जात असो आणि कधीतरी उशीर झाला तर बाबासाहेब पुरंदरेंच्या घरी जेवून तिथे झोपत असू. 1-2दा आम्ही असे रात्री सगळेजण म्हणजे बाबासाहेबांचे चिरंजीव संतोष काळे आणि मी त्यांच्या दिवाणखान्यामध्ये पथाऱ्या लावून झोपलेले असताना रात्री 12-12:30च्या सुमारास बाबासाहेब पुरंदरे बाहेरून कुठून तरी आपलं सगळं काम उरकून आपल्या घरामध्ये आले. त्यांनी मग संतोषला आणि मला झोपलेलं पाहिलं. शेजारीच त्यांचा चिरंजीव होते. त्यांनी एखाद्या झडप घातल्यासारखी या संतोष काळेवर आणि माझ्यावर झडप घातली आणि दोघांना गदा हलवून ते म्हणायचे की संतोष झोपलास की काय. आता बाबासाहेबांची एवढी कणकर हाक आणि अंगावर त्यांचा पंजा पडल्यावर आम्ही दोघेही पटकन जागे व्हायचो. झोपेतून जागे झाल्यावरती स्वतःला सावरायचा प्रयत्न करायचो आणि दोघेही त्यांना सांगायचो की हा बाबासाहेब झोपलो. एवढं होईपर्यंत बाबासाहेब उठून उभे राहिलेले असत आणि मग ते म्हणत असत, झोपले असाल तर झोपा, असं म्हणून ते पाठ वळवून निघून जात असत. आता झोपलेल्या माणसाला जाग करून तू झोपला आहेस का हे विचारून पुढे काही न बोलता झोपा असं म्हणून परत आपल्या दुसऱ्या कामाला निघून जाण्याचं हे बाबासाहेबांचं वैशिष्ट्य किंवा आमच्यावर असलेलं प्रेम पाहून ही गोष्ट ज्या वेळेला मला आठवते त्या वेळेला मला हसू फुटतं. आता बाबासाहेबांबरोबर माझी किती वेळेला भेट झाली, या दोघांमधला दुवा कोण आहे, ही सगळी माहिती समोर बसलेल्या गणेशोत्सवाच्या कर्त्या कार्यकारी मंडळासमोर मी माझ्या स्वच्छ पण अतिशय नम्र आवाजामध्ये मांडून टाकली. मग पुढे सगळेजण सरसावले. काहींनी पेन पॅड काढले. सगळ्यांना सहज जमेल अशा 2-3 तारखा काढल्या आणि या तारखेपैकी एखाद दिवशी आपण बाबासाहेबांची भेट घेऊ आणि त्यांना आपल्या गणेशोत्सवामध्ये अध्यक्षस्थान पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाचं स्वीकारण्यासाठी गड घालू किंवा त्यांना विनंती अर्ज सादर करू असं ठरलं. आता त्यांनी ज्या 2-3 तारखा काढल्या होत्या त्या जानेवारी महिन्यातल्या पहिल्या आठवड्यामध्ये होत्या आणि आम्ही बसलो होतो तो नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा होता. त्यामुळे मध्ये जवळजवळ 1.25 महिन्याचा वेळ आहे हे मी ध्यानात घेतलं आणि त्यांना म्हटलं की बाबा 1.25 महिन्यांनी जायचं असेल तर बाबासाहेब पुरंदरेंची यापैकी एखाद्या दिवशी गाठभेट घालून देण्याचं काम मी स्वीकारतो. आता त्यांच्या मनावरचा मोठा दगड दूर झाल्यानंतर मग कार्यक्रम पत्रिकेवर जे बाकीचे विषय होते त्यांच्याकडे त्यांनी मोर्चा वळवला. त्याच्यामध्ये मग वर्गणी कशी जमा करायची, डेकोरेशन कसं करायचं, त्या डेकोरेशनसाठी कुठचा देखावा निवडायचा, हे सगळे विषय सुरू झाले आणि त्याच्यामध्ये भर घालण्यासारखं किंवा त्याचं काही जाणून घेऊन त्याच्यामध्ये खारीचा वाटा उचलण्यासारखं माझ्याकडे काही नव्हतं. त्यामुळे मी स्वस्थ बसून होतो.
आता घरी आल्यानंतर संतोषला फोन करून मी सांगितलं की 2 दिवसांनी मी तुझ्याकडे येतोय आणि अशी अशी आपल्याला कामगिरी पार पाडायचे. संतोषने पुण्याहून मला सांगितलं की अमुक दिवशी तू ये, आपण बाबासाहेबांकडे जाऊ. ठरल्या दिवशी मग गाडी पकडून मी पुन्हा मुक्कामी पोहोचलो. संतोष काळेला बरोबर घेतला आणि थेट बाबासाहेब पुरंदरेंच्या घरी गेलो. मला तिथे चाचपणी करायची होती की संतोषचा पूर्वीच्या काळी असलेला संपर्क आजही म्हणजे जवळजवळ 10 वर्षाच्या अंतराने सुद्धा तेवढा पक्का आहे की नाही, आणि संतोषच्या शब्दाला मान देऊन मी जर त्यांच्या कुठे खिजगणतीमध्ये ओळखीमध्ये असलो तर त्याची भर घालून हे बाबासाहेब पुरंदरे या दिवसांपैकी एका दिवशी आपल्याला भेट द्यायला तयार होतील का. एवढं सगळं प्रश्नांचं ओझं मनावर घेऊन आम्ही बाबासाहेबांच्या घरी जेव्हा पोहोचलो तेव्हा ते त्यांच्या अभ्यासिकेमध्ये कामामध्ये गढून गेलेले होते. पण संतोषला आल्यावर बघितल्यावर त्यांनी हातातली कामं बाजूला ठेवली, खुर्ची तिथल्या तिथे फिरवली आणि त्यांच्या समोर आम्हाला बसवून पुन्हा त्यांच्या काही इतिहासाच्या, काही पुण्याच्या, काही मनुष्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांच्या गप्पा सुरू झाल्या. साधारणपणे तास 2 तास असा वेळ गेल्यानंतर मग एक योग्य वेळ बघून संतोषने मी तिथे जाण्याचं कारण सांगितलं. मग मी त्याला दुजोरा दिला आणि मग बाबासाहेब पुरंदरेने सांगितलं की 9 आणि 10 जानेवारीला मला सकाळी वेळ असेल. या 2 दिवसामध्ये आपण कल्याणची माणसं जर मला भेटायला येणार असाल तर साधारणपणे अर्धा तास मी तुमच्यासाठी राखून ठेवेन. बाबासाहेबांचं हे आश्वासन मिळाल्यावरही मी कामाची प्रस्तावना किंवा त्याच्याबद्दलची गंध वार्ता त्यांना लागून दिली नाही. कारण इथे जे दामोदर वाड्यामध्ये एकापेक्षा एक मोठे लोक होते त्यांना कदाचित असं वाटलं असतं की मी सगळ्यात आधी बाबासाहेबांना जाऊन विषय सांगितल्यावर त्यांचं महत्त्व कमी होईल. म्हणून आम्ही एकदा दामोदर वाड्याचे गणेश उत्सवाचे कार्यकारी लोक आहेत ते सगळे येतोय एवढंच सांगून त्या दिवशी मी बाबासाहेबांचा निरोप घेतला. मग ही वार्ता त्या मंडळींना म्हणजे दामोदर वाड्या शतक महोत्सवी गणेशोत्सवाचं जे कार्यकारी मंडळ होतं त्यांना सांगितले. 9 जानेवारीचा दिवस सगळ्यांनी मुकरर केला आणि मग कल्याणमधून 2 मोटारी घेऊन 7-8 जण आणि मी असे कल्याणहून निघालो आणि बाबासाहेबांकडे साधारण 11-11:30च्या सुमारास पोहोचलो. वाटेमधून मी संतोषला फोन करून सांगितलं होतं की आम्ही कल्याणहून निघालेलो आहोत आणि त्यामुळे तो आधीच बाबासाहेबांच्या घरी जाऊन पोहोचलेला होता. मग बाबासाहेबांच्या घराच्या बाहेरच संतोषची मी या सगळ्या कल्याणमधून आणलेल्या धुरीणांची ओळख करून दिली. मग संतोषने त्यांची ओळख करून बाबासाहेब काय विचारतील, काय सांगायचं, काय नाही सांगायचं याची सगळी तयारी या कार्यकारी मंडळाकडनं करून घेतली आणि मग आम्हा सगळ्यांना तो बाबासाहेबांच्या घरामध्ये घेऊन गेला. दिवाणखान्यामध्ये एका विस्तीर्ण अशा दिवाणावर बाबासाहेब शांत बसलेले होते. त्यांचे जे 2 सेक्रेटरी होते त्यांनी आधीच त्यांना कल्पना दिली होती की कल्याणच्या दामोदर वाड्याच्या गणेशोत्सवाचं कार्यकारी मंडळ आता आपल्याला भेटायला येणार आहे. आम्ही सगळे आत गेल्यावर बाबासाहेबांनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे शाही म्हणावं असं स्वागत केलं. चहा पाणी विचारलं. चहा पाणी झाल्यानंतर मग आमचे जे सेक्रेटरी या मंडळाचे होते आणि अध्यक्ष होते, एक साने नावाचे आणि दुसरे काणे नावाचे, त्यांनी बाबासाहेबांच्या पुढे अगदी मान खाली घालून हात बांधून
आपला प्रस्ताव त्यांच्या पुढे ठेवला की दामोदर वाडा हा कल्याण मधला अतिशय प्रसिद्ध असा गणेशोत्सव आहे. तो आमचं मंडळ दरवर्षी अशा पद्धतीने साजरा करत असतं आणि 1998 साल म्हणजे यावर्षी त्याचा शतको महोत्सव आहे आणि यासाठी आम्ही असे भरगच्च कार्यक्रम 10 दिवस ठेवलेले आहेत. आणि या शतक महोत्सवी कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी अध्यक्ष म्हणून आपण अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी आम्हा सर्वांची विनंती आहे. बाबासाहेबांनी नाटकी भाषेमध्ये पाठ करून आल्यासारखं हे जे साने आणि काणे त्यांच्या पुढे उभं राहून एका दमामध्ये बोलून गेले, ते सगळं शांत चित्ताने ऐकलं नाही. आणि मग बाबासाहेब पुरंदऱ्याने या समोरच्या दोघांना आणि मागे बसलेल्या आम्हा सगळ्यांना एकच प्रश्न विचारला. मोठी माणसं कसा विचार करतात, त्यांचं उद्दिष्ट किती स्पष्ट असतं आणि आपला वेळ दुसऱ्यांना देताना ते प्रत्येक गोष्टीची कशी खातर जमा करतात, हे सगळं मला पुढच्या 2-2.5 मिनिटांमधून बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या वागण्या आणि बोलण्यामधून प्रत्ययाला आलं. बाबासाहेब म्हणाले की हे बघा, प्रत्येक क्षणाला कुठच्या ना कुठच्या क्षणाला 100 वर्ष होतच असतात. आज 9 जानेवारी 1998 आहे, म्हणजे 9 जानेवारी 1898 ला आज 100 वर्ष पूर्ण झाली. पण तुम्ही गेले 100 वर्ष जो गणेशोत्सव साजरा करता आहात, त्याच्यामधून लोकांना, समाजाला भरीव असं जे काही मिळालेलं आहे ते मला सांगा. ते पक्क भरीव आहे असं मला पटलं तर मी या गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारण्याचा विचार करीन. बाबासाहेबांनी जे सांगितलं की प्रत्येक क्षणाला त्यापूर्वी निघून गेलेल्या 100 वर्षापूर्वी निघालेल्या क्षणाला 100 वर्ष होतच असतात. आता साहजिकच या सगळ्या लोकांनी जी तयारी म्हणून केली होती, ती सगळी तयारी भुईसपाट करणारा बाबासाहेबांचा हा प्रश्न होता की या 100 वर्षामध्ये तुमच्या मंडळाने समाजाला भरीव काय दिलं आहे. कारण मीही त्या मंडळाचा नंतर थोडे दिवस सभासद होतो आणि बाबासाहेबांना भेटायला जाण्यापूर्वी आम्ही जी सगळी तयारी केलेली होती ती किती वरवरची किंवा किती टाकाऊ होती हे त्या क्षणी माझ्या लक्षात आलं. आम्ही तयारी केली होती म्हणजे काय, तर अमुक साली लोकमान्य टिळकाने या गणेशोत्सवाला भेट दिलेली आहे, अमुक साली पु ल देशपांड्यांचं इथे भाषण झालेलं आहे, अमुक साली हैदर अली खानचं इथे मोठं गाणं झालेलं आहे, अमुक साली प्रख्यात बासरी वादक अमुक इथे येऊन गेलेले आहेत, झाकीर हुसेन येऊन गेलेले आहेत. ही सगळी नावं संगतवार कागदावर लिहून आम्ही नेली होती आणि आमच्या मनामध्ये हे सगळं आम्ही केलं. तेच गणेशोत्सवाचं सर्वोत्तम सर्वोपरी होणारं काम होतं. बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या एका प्रश्नाने या सगळ्या आम्ही केलेल्या कामाची वासनात लागले. आमचं उत्तर काय आहे ते आमच्या चेहऱ्यावर स्पष्ट लिहिलेलं बाबासाहेब पुरंदऱ्यांना दिसलं. त्यांनी पुढच्या 2 क्षणामध्ये ते वाचलं आणि आम्हाला जाताना एक सांगितलं की अजूनही तुम्ही भरीव काम काही केलं आहे
असं नंतर कधीही तुम्हाला आठवलं तर परत मला येऊन सांगा आणि मग ते भरीव काम तितक्या तोला मोलाचं असेल तर मी अध्यक्ष म्हणून यायला तयार आहे. मगाशी बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मला वाटणारं भरीव काम जर असेल तर मी विचार करेन. पण गेल्या अर्धा तासामध्ये बाबासाहेबांच्या मध्ये बदल एवढाच झाला होता की तुम्ही भरीव काम केल्याचं मला पक्क सांगितलं तर पहिल्या दिवसाचं अध्यक्षस्थान मी स्वीकारीन असा शब्द बाबासाहेब पुरंदरे आम्हाला देत होते. कदाचित आम्ही काहीही भरीव काम 100 वर्षामध्ये केलेलं नाही हे त्यांना कळलं असावं आणि म्हणूनच ते भरीव काम येणार नाही याची त्यांना खात्री पटलेली असावी आणि म्हणून त्यांनी पुढे जाऊन सांगितलं असावं की असं भरीव काम आणलं तर मी नक्की येईन.